नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव पेडगावची लूट. महाराज महाराज अशी एक हाक महाराजांच्या कानी पडली. बहिर्जींना पाहताच राजे बहिर्जी म्हणाले, पेडगावच्या भुईकोट किल्ल्यावर म्हणजेच बहादूरगडावर 1 कोटी होऊन एवढी नगद आहे, 200 अधिक घोडे सुद्धा आहेत. आपण राज्याभिषेकात अडचण येऊ नये, प्रजेला त्रास होऊ नये, स्वराज्याला हानी होऊ नये म्हणून त्या बहादूर खानाला भेट पाठवून खुश केला. पण आता त्याने उत्तरेला आतंक माजवला आहे. उत्तरेला शेपूरचा खंडोबा, भगवती माय, मोरेश्वर अशी सोन्याने मढवलेली देवस्थानं त्यांनी उद्ध्वस्त केली. देऊळं ओस पडली, गावागावांमधली माणसं निघून गेली, गावं ओस पडली. महाराज काहीतरी करावं लागेल, महाराज काहीतरी करावं लागेल. हंबीररावांनी नुकतीच सेनापती पदाची शपथ घेतली होती. महाराज हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, ही मोहीम जोखमीची आणि कठीण आहे. हंबीरराव म्हणाले, ही मोहीम किती जोखमीची असली आणि कितीही कठीण असली तरीही जर ही मोहीम फसली तर तलवार तुमच्या पायाशी आणून ठेवून करण्यात जाऊन शेती करेन मी. त्यावेळी स्वराज्याची अशी पद्धतच होती की दसऱ्याला सीमोल्लंघन करावं आणि अक्षय तृतीयेला परत यावं. राजांचा राज्याभिषेक आठवून सारी फौज शेतीच्या कामाला गेली होती. पण कोणतेही संकट आले तरी रायरीवर 10,000 सैन्य हवेच हा राजांचा कडक नियम होता. त्यामुळे रायरीवर 10,000 सैन्य होते. हंबीररावांनी त्यापैकी 9,000 सैन्य घेतले आणि 1,000 सैन्य रायरीच्या रक्षणासाठी ठेवले. त्या सैन्याचे सुद्धा त्यांनी 2 भाग पाडले. एक भाग 7,000चा आणि एक भाग 2,000चा. 2,000चा भाग सांडस आणि पाटस करत करत कुरकुमला येऊन थांबला आणि 7,000चा भाग पुणे, रांजणगाव, शिरूर आणि नगर करत करत बहादूरगडाच्या दिशेने निघाला. जसा जसा हा बहादूरगडाच्या जवळ जवळ येऊ लागला तसा तसा हलकल्लोळ करायला लागला. नगारे वाजू लागले, डब वाजू लागले, यंगार होऊ लागला आणि हा रणकल्लोळ बहादूरगडाच्या दिशेने निघाला. छावणीत साधारण 12-12:30ची वेळ असावी. बहादूर खान गोकुलदास ठाणे विरुद्ध असे लांबलचक नावाचा सरदार लोटला टेकून बसला होता. त्याचे भरपेट जेवण सुद्धा झाले होते. 2-4 तास मस्त झोप काढावी असे त्यावेळेचे वातावरण होते. छान थंडगार वारं सुटलं होतं. पावसाळ्याचे दिवस सुद्धा होते. मग अशा वातावरणात कोणाला झोप बरं येणार नाही. तो आज झोपणारच होता. तो झोपतोय नाही झोपतोय तेवढ्यात त्याला घोडेस्वाराचा आवाज आला. हुजूर, हुजूर वो आ रहे, हुजूर वो आ रहे हैं. बहादूर खान जरा चिढ़ूनच म्हणाला, क्या हुआ, क्यों उठाया हमें, क्यों हमारी नींद खराब की. तो गोंधळलेला घोडेस्वार म्हणाला, हुजूर, हुजूर वो आ रहे हैं, हुजूर बहुत तेजी से दौड़ करा रहे हैं. तो बहादूर खान म्हणाला, क्यों, किसकी मौत उसे आप बुला रहे हैं, हमारी शमशेर का लोहा पूरा हिंदुस्तान जानता है. तो गोंधळलेला घोडेस्वार म्हणाला, हुजूर, हुजूर मरहट्टे आ रहे हैं, हुजूर मरहट्टे 1 घंटे में वहां आ जाएंगे, बहुत बड़ी फौज है लगता है. मग काय, बहादूर खान जरा विचारतच पडला. मराठे, तेही समोरून आणि बहादूरगडावर 35,000 सैन्य आहे हे माहिती असताना म्हणजे नक्की सैन्य जास्तच असणार. त्याने गडावरची सगळीच फौज बाहेर काढली. सगळ्या फौजेला तयार रहो असा आदेश दिला. तो सैन्याला अहंकाराने म्हणाला, चूहे बिल से बाहर निकल के आए हैं, जल्दी से जल्दी उन्हें काट देंगे, खत्म कर देंगे उन्हें. दोन्ही सैन्य द्वेषात निघाली. यलगार होणार, तुंबळ युद्ध होणार, तलवारीवर तलवारी आदळणार. तेवढ्यात हंबीररावांच्या सैन्याने मागे पळण्यास सुरुवात केली. बहादूर खान म्हणाला, ये क्या है, ऐसी कभी लढाई होती है क्या, चलो इनके पीछे. निघाले की मराठ्यांच्या मागे. 4-5 महिनेच गेले. बहादूर खान म्हणाला, रुको, अभी नहीं आएंगे, चलो जीतम जीतम करत निघाला बहादूरगडाकडे. परत मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे बिना गए. आता म्हणाला, ऐसे ये दिन भर खेलते रहेंगे हमसे, अभी इनके पीछे ही जाएंगे. मग काय, ते लागले परत मागे. नगर आलं मागेच, शिरूर आलं मागेच, रांजणगाव आलं मागेच. तो हेर म्हणाला, हुजूर जाएंगे ना, चले जाएंगे, चलो हम जाते हैं. बहादूर खान त्याला चिडून म्हणाला, चलो नहीं तो यहाँ पे ही तुम्हें गारद कर दूंगा. मग काय, बहादूर खान निघाला त्यांच्या मागे. पण जसं पुन्हा आलं तसं घुसले
दऱ्याखोऱ्यात फक्त तिघेच फिरू शकतात. पहिला वारा, दुसरे पाणी आणि तिसरे मराठे. इथे कोणाच चौथ्याचं काम नाही. बहादूर खानाला वाटलं गेले, निघाले त्यांच्या वाटेने. चला आता आपण जाऊया आपल्या बहादूरगडाकडे. जितम 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 करत करत निघाला बहादूरगडाकडे. पण 2000च्या सैन्याचं काय, ते तिथे कुरकुममध्येच होतं. बहादूर खानाने पुण्यात येऊन छावणी बांधली. तो तिथेच थांबला. म्हणजेच ह्या सैन्याला धीराने निरोप दिला की बहादूर खान पुण्यात आहे, तिकडचा रान मोकळाच आहे. गेले की ते बहादूरगडाकडे. बहादूरगडाकडे गेल्यावर एक हो नगद सगळं 200 अधिक घोडे, सोनं नाणं पाणी पाचून जेवढं काही होतं सगळं घेतलं आणि तो दिला ते बहादूरगड पेटून. मग काय बहादूर खान परत आला, निघाला त्याच्या बहादूरगडाकडे. जसा जसा तो जवळ येऊ लागला तसे जसे त्याला दुधाचे लोट दिसू लागले. तो जरा गोंधळलेला झाला. पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात असे काही घडत होते. त्याने त्याच्या पहारेकऱ्याला विचारले, क्या हुआ यहाँ पे, कौन आया था यहाँ पे? तो गोंधळलेला पहारेकरी म्हणाला, हुजूर मराठे आए थे हुजूर, सब ले गए, कुछ नहीं करने दिया. तो म्हणाला, कहाँ से आए? तो हम किसके पीछे थे? तो म्हणाला, मराठे. यहाँ पे कौन आया था? तो म्हणाला, मराठे. अशा तऱ्हेने 35,000च्या सैन्याला सामोरे न जाता 1 कोटी होऊन घेतले, 200 अरबी घोडे घेतले. कोणतीही स्वराज्याला हानी न होऊ देता राजांनी अलगद ही मोहीम पार पाडली. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.